रोमकरस पत्र याचा 13वा अध्याय 11 आणि 12 वचन सांगतं, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शास्त्र सामग्री धारण करावी. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, परमेश्वर पित्या, आज जे काय वचन परमेश्वर पित्या आलेले परमेश्वर पित्या, ते वचन, ते शब्द तू आशीर्वादित केलेले, ते शब्द आमच्या सर्वांपर्यंत पोहोचू दे परमेश्वर पित्या. मी बोलत असताना परमेश्वर पित्या माझ्या मुखातून तू यांच्याशी बोल परमेश्वर पित्या, आणि त्यांना कळू नये की तुझं वचन काय सांगतं. जे आलेले त्यांना तू आशीर्वादित कर. पुढची जी काय भक्ती ती आशीर्वादित कर. हे लहान नम्र प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतोय, आमेन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हटले ते म्हणजे जागे नाहीये. किती वाजले? दुपार झाली. झोप आली? वचनाला जात असताना आपल्याला झोप येतेच है ना. कधी आपण बायबल वाचतो झोप येते, प्रार्थनेमध्ये असतो झोप येते ना. आणि गुडघे टेकले की गुडघे दुखताय ना. पण दुखायला नाही पाहिजे प्रियांनो, आपल्याला झोप यायला नाही पाहिजे, कारण की वेळ जवळ आलेली. परमेश्वर खूप लवकर येणार आहे. आमेन. वचन काय सांगतं? रोमकरस पत्र 13वा अध्याय 11 वचन काय सांगतं? कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा कारण आता आपल्या जवळ आले आहे. आमेन. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आज सर्व चर्चेत झोपलेले, आपलं चर्च सुद्धा झोपलेले. आपलं चर्च जागी आहे का? नाही. आज आपल्याला प्रियांनो इथं जर आपण म्हणतो की मंडळी नाही, आपल्या चर्चमध्ये ताईत नाही, आपल्या चर्चमध्ये हे नाही, आपल्या चर्चमध्ये ते नाही. सर्वात प्रथम आपल्या चर्चमध्ये शब्द नाही. कोणाचे शब्द? परमेश्वराचे शब्द. जेव्हा आपल्याकडे ते शब्द येणार तेव्हा आपण चर्चला येणार, तेव्हा आपण जागरूक होणार, तेव्हा आपण टायमिंगवरती चर्चला येणार, तेव्हा आपण 12:30 पर्यंत आपण जेव्हा रोज सांगतो की 12:30ला आपण चर्च सोडायला पाहिजे, तेव्हा आपण 12:30 पर्यंत चर्च सोडू. पण ते कधी होणार? मंडळी झोपलेली, आपण झोपलेले आहोत. रोमकरस पत्रामध्ये किती सुंदर सांगितलेलं आहे संदेशाने की समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आलेली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. आता ही इथून म्हणजे आता जर रोमकरस पत्र पण बघितलं, जेव्हा नवं करार आहे 2000 वर्ष त्या गोष्टीला झालेलं आहे ना, तेव्हापासून सांगताय संदेश, ते तेव्हापासून सगळे सांगताय की वेळ जवळ आलेली, पण अजून ती वेळ आली नाही आपल्याला असं वाटतं. तेव्हापासून ते वाट बघताय है ना. 2000 वर्ष आपण अजून 2000 वर्ष वाट बघू शकतो परमेश्वराची, पण जेव्हा तो येणार आहे त्याच्या आगमनासाठी आपण तयारी केलेली आहे का? नाही. आपण सतर्क आहोत का? आपण आज त्याला धरून चालतोय का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे. जेव्हा आपण हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारू तेव्हा मंडळी वाढणार आहे, तेव्हा मंडळी जागृत होणार आहे, तेव्हा सगळ्या गोष्टी सुधारणार आहे, तेव्हा आपलं चर्च भरणार आहे. काय चर्चमध्ये वाईन आर्ट्स म्हणून एक चर्च आहे, वाईन आर्ट्स म्हणून पुण्याला एक चर्च आहे. दोघं मिस्टर आणि मिसेस ते चर्च घेत असतात. 3 फ्लोअरचं चर्च आहे त्यांचं. एवढी मंडळी त्यांच्याकडे. इंग्लिशमध्ये ते संदेश सांगतात आणि त्यांची मिसेस ट्रान्सलेट करतात मराठीमध्ये. हा सिल्विया बरोबर. ते चर्च त्यांचं चालवतं, पण त्यांच्याकडे मंडळी किती आहे ते त्यांचे संदेश ते बघा तुम्ही. ते जास्त काही स्वतःच नाही सांगत, ते पाळक ते जास्त नाही सांगत की दुसरं बद्दल नाही सांगत, की बायबलच्या बाहेरच्या गोष्टी ते नाही सांगत. बायबलमध्ये जे आहे ते आपल्याला सांगतात, पण त्यांचा विश्वास, त्यांच्या मंडळीचा विश्वास किती मोठा आहे. आज आपण ॲडव्हेंटिस्ट आपण स्वतःला म्हणतो, पण आपली मंडळी महाराष्ट्रामध्ये, आपल्या औरंगाबाद शहरामध्ये किती कमी. आपण जर सॅटर्डे मिशन आपण म्हणतो, आपण शाबात पाळणारे लोक म्हणतो, पण आज आपली मंडळी जागृत नाहीये. आपल्याला पुढे तो स्टेप घ्यावा लागणार आहे. आपण जेव्हा हळूहळू जेव्हा आपण वचन वाचू, जेव्हा परमेश्वराचे शब्द आपल्या मनामध्ये टाकू, तेव्हाच आपण जागृत होणार आहे, तेव्हाच आपण जागी होणार आहे. आमेन. जेव्हा जो आज आपण म्हणतो, जो आज प्रभूच्या सोबत आहे ना,
म्हणजे जो प्रभूच्या वचनामध्ये आहे ना त्याला सार्वकालिक जीवन भेटणार, बरोबर. म्हणून काय सांगतो पाऊल की जागृत व्हा. वचन काय सांगतं की जागृत व्हा. जेव्हा आपण उत्पत्तीपासून जेव्हा आपण प्रगटीकरण बघतो, प्रगटीकरणचं जर आपण आता बोध बघितला, त्याचं वचन आपण बघितलं की नवीन आकाश त्याची निर्मिती होणार आहे, पण त्यापर्यंत आपण कसं पोहोचणार आहे, त्याचा सारांश काय, आपल्या जीवनाचा सारांश काय, हे प्रश्न आपण विचारायला पाहिजे प्रियांनो. आज परमेश्वरांनी आपल्याला इथपर्यंत बसवलं, आज आपल्याला इथपर्यंत आणलं, आपला श्वास चालू आहे कारण की आपल्या जीवनामध्ये काहीतरी कार्य अजून होणार आहे, बरोबर. आपण मागच्या वेळेस बघितलं, विश्वास जर आपला असला, अशक्य गोष्टी परमेश्वराला शक्य आहेत. आपल्या जीवनामध्ये किती गोष्टी अशक्य असताना परमेश्वराने ते शक्य करून दाखवले, पण तरी आपण त्याच्यापासून लांब जातो. जसं इस्रायली लोकांनी केलं तसं आपण करतो. आपल्याला ते करणं गरजेचं आहे का? नाही. आपल्याला जागरूक व्हायचंय, आपल्याला आज सत्य मार्गाला चालायचं. आपल्याला जर आज आपण म्हटलं की आपल्याला पिक्चरला जायचं, आपण बरोबर 9:00 वाजता पिक्चरला पोहोचू. आपल्याला जर एक रात्रीचा पिक्चर आहे 10 वाजता 11 वाजता, तर आपण रात्रभर पिक्चर बघायला बसू, कारण की आपण ₹250 दिलेले. पण जेव्हा वचन वाचायची वेळ येते, जेव्हा आपल्याला प्रार्थनेची वेळ येते की आज आपण लेट नाईट प्रेयर करणार आहे, आज आपली प्रार्थना 9 वाजता होणार आहे, तेव्हा आपण म्हणतो बापरे एवढा उशिरा कोण जाणार प्रार्थनाला. एका कार्यक्रम ठेवा, जेवण ठेवा, लोक बरोबर जातात, तेव्हा जागरूक असतं मंडळी. जेवण असताना जागरूक असतं, वचन वाचताना जागरूक नसतं. प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे, आपलं मन आज स्थिर आहे का, आपलं मन आज काय करते. जेव्हा आपलं आत्मा, आपल्या शरीराचा विचार नका करू. आपल्याला नोटिफिकेशन आली, आपल्याला व्हॉट्सअप उघडायचं, आपल्याला इंस्टाग्राम उघडायचं, आपण लवकर उघडतो. 2 घंटे इंस्टाग्राम वरती कसं जातं आपल्याला कळत नाही, 2 घंटे व्हॉट्सअप वरती कसं जातं आपल्याला कळत नाही, 2 घंटे बायबलमध्ये आपण टाकू नाही शकत. 1 मिनिट झालं की आपल्याला लगेच असं होऊन जातं की आता मी झोपतो, नाही तर आता काहीतरी दुसरं काम करतो. सैतान आपल्याला त्रास देतो. सैतानाच्या मार्गातून आपल्याला जर निघायचं असेल तर आपल्याला प्रार्थना करणे गरजेचं आहे, आपल्याला वचन वाचणं गरजेचं आहे, तर आपल्याला जागरूक व्हायचं गरजेचं आहे. आमेन. पुढे जर आपण बघितलं, एक दृष्टांत आपण बघू परमेश्वराने दिलेलं, लुकाचा 12वा अध्याय 35 आणि 40. लूक 12 चा 35वा अध्याय पासून आपण बघू काय सांगतं. 35वा अध्याय वचन काय सांगतं. 35वा वचन. हा, बस, तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेल्या असू द्या. परमेश्वर इथं दृष्टांत सांगत असताना, जेव्हा परमेश्वरांनी इथं लोकमध्ये मत्त्यामध्ये भरपूर दृष्टांत परमेश्वरांनी सांगितलेले, स्वर्गाचे राज्य कसे येणार आहे, स्वर्ग काय आहे ना. जसं आपण बघतो जुना करारामध्ये दृष्टांत भरपूर होते. यशया संदेष्टाने दृष्टांत दिलेले होते की येशू ख्रिस्त येणार आहे. जर आपण एक थोडासा बायबल स्टडी जर आपण बघितली तर जुना करार जर आपण बघतो तर ते येशू ख्रिस्तासाठी लिहिलेले आहे. येशू ख्रिस्ताचं येणं, फर्स्ट कमिंग ज्याला म्हणतो, जेव्हा तो आला है ना. मग जेव्हा तो आल्यानंतर मत्तेपासून येशू ख्रिस्ताने दृष्टांत दिलेले की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. आणि जेव्हा आपण शेवटपर्यंत प्रगटीकरणपर्यंत जातो तेव्हा प्रगटीकरणमध्ये काही दृष्टांत असे जे आपल्याला आता होणार आहे है ना. जर यशया संदेशाने दिलेले दृष्टांत, जे अब्रामाने दिलेले दृष्टांत, त्यांना झालेले दृष्टांत, ते जर खरे झालेले आहेत तर मग प्रगटीकरणचे दृष्टांत पण खरे होणार आहे. आमेन. परमेश्वर लवकर येणार आहे, येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. तसंच इथं असताना येशू ख्रिस्त दृष्टांत देत राहिला की तुमच्या कमरा बांधलेले व दिवे लावलेले असू द्या. आपल्याला सज्ज राहायचंय जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे. आपण झोपी राहू शकतो का? झोपलेले असू शकतो का? नाही. कसं आपण जागू राहणार आहे? आपण जेव्हा त्याच्या कार्यामध्ये लागणार आहे. फक्त इथं येऊन आपण एक संदेश शिकणार, आपण एक वचन शिकणार, पण त्या वचनाचा आपल्यावरती किती प्रभाव पडतो, त्या वचनाद्वारे आपण बाहेर जागतिक दुनियामध्ये आपण त्या गोष्टीचा कसा प्रभाव पाडू शकतो. आमेन. आपण ते काम करायला पाहिजे. आज मी यंग आहे, तुम्ही यंग आहात, सर्वजण युथ आहात. आपण जर असं बघितलं, अजून वेळ कोणाची गेलेली नाही है ना. सर्वांकडे वेळ आहे.
पण त्या वेळेचा फायदा आपण करायला गेला पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणतो, सर्व काही मला द्या, तुमचं ओझं माझ्यावरती टाका. जेव्हा आपण पूर्ण चिंता त्याच्यावरती टाकू, त्या चिंतेतून बाहेर काढण्याचा मार्ग येशू ख्रिस्त आपल्याला देतो. आमेन. परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत आहे, पण आपल्याला त्या सैतानाच्या चुंगलमधून, सैतानाच्या मार्गातून बाहेर निघायचं आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या राज्यासाठी झटपट करू, तयार राहू, तेव्हाच आपल्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे आणि येशू ख्रिस्त भेटणार आहे. जर पुढं आपण बघू, धनी लग्नाहून येऊन दार ठोकील, तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. आपल्याला वाट बघायची प्रियानो. जरी 2,000 वर्षांचा गॅप आहे, आपण बघतो 40 लोकांनी, 40-45-40-39 लोकांनी जेव्हा बायबल लिहिलं, तेव्हा लिहित असताना जेव्हा जी स्टोरीज आहे त्याच्यामध्ये जे वचनं आहे, त्यांच्यामध्ये एक 2-2 हजाराचा गॅप आहे. अब्रामापासून नोवा, त्याच्यानंतर मोशे, त्याच्यानंतर येशू ख्रिस्त आहे ना. आपल्याला अजून वाटतं की अजून त्याला यायला अजून 2,000 वर्ष आहे. त्या गोष्टीची आपण वाट बघतो. जाऊ द्या, अजून वर्ष आहे ना. आपण तर काय, आपण 100 वर्ष जगू, 60 वर्ष जगू, मेल्यानंतर काय? पण मेल्यानंतर तर तुमचं हे आहे ना, मेल्यानंतर तर तुमचं तारण होणार आहे ना. आत्म्याचं तुमचं तारण होणार आहे. तुमचं शरीराचं तारण होणार आहे का? कशाचं तारण होणार आहे? आत्म्याचं. आमेन. मग आत्मा आपल्याला सज्ज करायची, आत्मा आपल्याला तयार करायची. आपल्याला शरीराचे जे व्यविचार आहे, शरीराचे जे गोष्टी आहे, जे शरीर आपल्याला सांगतं की बाबा तू बायबल सोड, टीव्ही बघ, बायबल सोड, इंस्टाग्राम स्क्रोल कर, बायबल सोड, पिक्चरला जा, बायबल सोड, दुसरं काहीतरी काम कर. आपल्याला हे कोण सांगतं? आपलं शरीर आपल्या आत्म्यावरती जास्त प्रभाव पाडतो आहे, ही गोष्ट मान्य आहे. आपण मनुष्य आहोत, बरोबर. पण हे कितपर्यंत आपण सांगत बसणार स्वतःला की मी मनुष्य आहे, मी आता पाप केलं, मी क्षमा मागेल आणि मग पुन्हा नवीन जीवन जगणार आहे, पुन्हा वापिस तेच करणार. किती वेळेस ती सायकल, किती वेळेस चालू ठेवणार आपण? परमेश्वर येऊस तर, येशू ख्रिस्त यायची वाट बघूस तर. आपल्याला आळशी नाही व्हायचे प्रियानो. दृष्टांतमध्ये सांगतं की धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की तो आपला कंबर बांधून त्यास जेवायास बसविल आणि येऊन त्यांची सेवा करेल. तो रात्रीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या प्रहरी येईल, तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. आणखी हे लक्षात घ्या की अमक्या घटके सोर येईल, हे घरधन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तुम्हाला वाटणार नाही त्या घटकेस. आज आपण इथं बसलेलो आहोत, जर आपलं आज मन परिवर्तन नाहीये, जर आपलं हृदय शुद्ध नाहीये आणि परमेश्वर आपल्या चर्चा बाहेर उभा असल्यानंतर मग आपण काय करणार आहे? विचार करा प्रियांनो. आपण फक्त म्हणतो की तो आपल्याला दिसत नाही, तो आहे की नाहीये. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो, कधी कधी सैतान आपल्याला भुरडीत पाडतो की आपल्याला वाटतं की परमेश्वर नाहीये, आपण पुन्हा पाप करतो. जगातली गोष्ट आहे, जाऊ द्या, जगातली गोष्ट आहे, होऊ द्या. सर्व करताय, मी पण करणार. सर्व गोष्टी इथे चालले, मी पण जाणार. काही नोआच्या काळामध्ये सुद्धा हेच घडलेलं होतं, पण नोआने काय केलं? नोआ विश्वासू होता ना. नोआ सतत प्रार्थनामध्ये होता. जेवढे वर्ष तो इथं होता तेवढ्या वर्ष तो प्रार्थनामध्ये होता, तेवढ्या वेळेस तो प्रार्थनामध्ये होता. कारण की त्याच्यामध्ये ती एक आशा होती, त्याच्यामध्ये ती एक उम्मीद होती की माझा परमेश्वर येणार आहे. आज आपल्याला त्याने घेतलेले कोडे, त्याला मारलेले ते बाण, ते गज आपल्याला आठवत नाही. त्याने आपल्यासाठी जे प्राण दिलं ते आपल्याला आठवत नाही. त्याने आपल्यासाठी त्याच्यावरती लोकांनी थुकलं ते आपल्याला आठवत नाही. इथून गेल्यानंतर आपण तेच गोष्टी करणार जे आपण कालपर्यंत केले. एक दिवस पवित्र ठेवणार? हा प्रश्न आपला स्वतःला विचारा प्रियांनो. एक दिवस आपल्याला पवित्र ठेवायचे की सर्व दिवस आपल्याला पवित्र ठेवायचे परमेश्वरासाठी? शाबातचं परमेश्वरांनी पवित्र केलेलं आहे, पण आपलं अंतःकरण पवित्र कसं होणार? फक्त शाबात पाळून?
त्याचे वचन जेव्हा आपण वाचू, त्याच्या वचनाचं नमन जेव्हा आपण करू, तेव्हा आपल्याला त्याचे शब्द कळणार आहे, तेव्हा आपल्याशी तो बोलणार आहे, तेव्हा आपल्या मनामध्ये ते समजणार आहे. हे रोज 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 आपण दर शनिवारी आपण हे ऐकतो. पण आपल्या जीवनामध्ये काय त्या गोष्टीनंतर बदल झाला का? ती टेस्टिमनी येऊन तुम्ही पुढे सांगा की खरंच आज जेव्हा मी वचन वाचलं, जेव्हा मी हे वचन वाचले, तेव्हा परमेश्वराने आज हप्ताभर मला सांभाळलं. हप्ताभरामध्ये खूप गोष्टी झाल्या. माझा मागचा हप्ता खूप ब्लेस्ड गेला. माझा तर गेला, तुमचा? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की आपण काय केलं हप्ताभर? वाईट शिव्या दिले, वाईट विचार केले, वाईट गोष्टीमध्ये फसलो. काय केलं? का बायबल उघडून सकाळी उठून एक वचन वाचलं, प्रार्थना केली की परमेश्वराने आपल्याला एक दिवसभर सांभाळलं. दर एक सेकंड एक व्यक्ती मरतो, दर एक सेकंड एक नवीन जीवन येतं. दर एक सेकंड. आज इथं बसलेले सगळे मंडळी सुरक्षित आहात. तुम्ही सुरक्षित आहात कारण की तुम्हाला निवडून दिलेलं आहे ना. परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये काहीतरी कार्य ठरवून ठेवलेलं आहे ना. तुमचं जीवन परमेश्वराला माहिती, तुमचे केस त्यांनी मोजून ठेवलेले. आमेन. परमेश्वराला माहिती आहे की तुमचं मरण कधी, परमेश्वराला माहिती आहे की तुम्ही काय करणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला सज्ज व्हावं लागणार आहे. जेव्हा तुम्हाला सैतान मागावरतो, तुम्हाला त्या सैतानाची बेडी तोडून पुढे पाडायचं आहे. जेव्हा तुम्हाला सैतान त्रास देतो, तेव्हा प्रार्थना करून त्या त्रासाचा सामना करायचा आहे. जागृत व्हायचंय. आज तुम्ही हे नका बघू की आज मी इथून शनिवारी, आता मी इथून चर्चमधून गेल्यानंतर आता मी काय करणार आहे, आता मी काय खाणार आहे, आता मी काय करणार आहे, कोणत्या गोष्टीमध्ये मी लागणार आहे, आता मी आराम करणार आहे आणि मी आज बिर्याणी खाणार आहे, आज मी आराम करणार आहे, आज मी मटण खाणार आहे, आज मी आराम करणार आहे आणि सर्व गोष्टी एन्जॉय करणार आहे सॅटर्डे म्हणून. परमेश्वराने निवडून दिलेला हा दिवस आहे. ते दिवसची जाणीव आज फक्त ॲडव्हेंटिस्ट लोकांना आहे. तरी आपण जागृत नाहीये, तरी आपली मंडळी जागृत नाही, कोणीच जागृत नाही. चर्चला यायचं, सॅटर्डे करायचे, चांगले कपडे घालायचे, गेले की घरी बसतेच रेग्युलर. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा प्रियांनो, आज आपल्याला जागृत व्हायचं किती गरजेचं आहे. पुढचं जर आपण बघितलं, आपण आत्म्याने झोपलेले, मी जसं सांगितलं आपली आत्मा झोपलेली आहे. तर आपली आत्मा कशी झोपलेली? एफेसकरास पत्राचे 5वा अध्याय 14 वचन आपण बघूया. एफेसकरास पत्र 4 अध्याय 5वा अध्याय 14 वचन. आमेन. पुन्हा एकदा आपण वाचूया. म्हणून तो म्हणतो, हे निम्रिस्ता, जागा हो, मेलेल्या तुम्ही, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. जागा हो. जागे आहात का? मरणातून उठवणार आहे, बरोबर? काय म्हटलेलं आहे? मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर ते पडेल. आज आपण या चर्चमध्ये असताना सुद्धा आपल्यामध्ये दुष्ट आत्मा कार्य करत आहेच, साहजिक आहे. किती तुम्ही चर्चमध्ये या, दुष्ट आत्मा तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. पण त्या दुष्ट आत्म्याला काढायचं काम आपण कधी करणार आहे? जेव्हा आपण वचन वाचू, जेव्हा त्याचा आवाज आपल्याला येणार. परमेश्वर काय म्हणतो लाजरसचा, आपण मागच्या वेळेस बघू, लाजरस उठ, बाहेर ये. तसं परमेश्वर तुम्हाला बोलत आहे, जागृत व्हा, कारण की मी लवकर येत आहे. खूप कमी वेळ बाकी प्रियांनो. खूप गोष्टींमध्ये आज जग फसत आहे प्रियांनो. आज मी जागृत झालो खूप कमी वयात. आज तुम्ही जागृत व्हा. आमेन. तुम्हाला जागृत व्हायचं वेळ आलेली आहे, मला जागृत व्हायची वेळ आलेली आहे, आपल्या सर्वांना जागृत व्हायची वेळ आलेली आहे. आज हे चर्च खाली का आहेत? हे बेंचेस खाली का आहेत? आज हे चर्च भरू शकतं? विश्वास आपला कमी आहे. कारण फक्त प्रार्थना, फक्त शाबात, रविवारचे असेच लोक फक्त शाबात. आपण शाबात पाळतो म्हणून आपण एकदम ब्लेस्ड आहे. जाणीव करा आपण काय करतोय. 10 पॉइंट आपण जर स्वतःबद्दल 10 मुद्दे जर स्वतःबद्दल पण काढले, ते 10 मुद्द्यांमध्ये
10 आज्ञांमध्ये आपण येतो का? सरळ सरळ 10 आज्ञांमधली 4थी आज्ञा आपण पाळतो फक्त, आहे ना? शाबाताला चर्चलाय, वेळेवरती नाही पण शाबाताला चर्चलाय. आपला चर्चमध्ये प्रभू भोजन आहे, वेळेवरती जा. प्रभू भोजन नसलं तर वेळेवरती जायचं नाही. बिर्याणी ठेवली वेळेवरती जा, बिर्याणी नसली तर वेळेवरती जायचं नाही. वचन वाचायला चर्चला यायचं नाही. बरोबर? आज इथं बसलेले सर्व मंडळी बिर्याणीच खात बसणार आहे आणि जेवणच करत बसणार आहे. परमेश्वर येईल, परमेश्वर वाट बघेल दरवाजेच्या बाहेर, अरे बाबा बस करा खाणं आणि या प्रार्थना करा. एक वचन वाचलं माझं, हृदय शुद्ध केलं तुमचं, खात बसा, मी चाललो दुसऱ्यांना घेऊन. अशी वेळ येणार आहे प्रियांनो. आज आपल्याला जर आपण जर जागृत झालो, ही वेळ येणार आहे. आज मी सांगून सांगून मी थकून गेलो तरी मी तुम्हाला सांगणार. तुम्ही थकले, तुम्ही या चर्चमधून गेल्यानंतर एक जण असला तरी मी गोष्ट सांगणार, पण ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट सत्य आहे. परमेश्वर येणार आहे, तिची वाट बघणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सज्ज होणं गरजेचं आहे. नंतर आपण बघतो प्रार्थना नाही करणं, आपण प्रार्थना कमी करतो. त्याच्यानंतर बायबल नाही वाचत. त्याच्यानंतर आपण पापाच्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान जास्त होतो, है ना? पापांच्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान जास्त होतो, पण परमेश्वरा गोष्टीमध्ये आपल्याला समाधान नाही होत. पाप जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला छान वाटतं. परमेश्वराची गोष्ट जेव्हा आपण करतो, परमेश्वराचा दास जर काही बोलतोय, परमेश्वराचा दास जर गाणे पण गातोय, परमेश्वराचा दास जर काही बोलतो पण ते आपल्याला वाईट वाटतं. तुम्हाला पापाची गोष्ट करताना चांगलं वाटतं, चुगल्या करताना चांगलं वाटतं, तोंडातून वाईट शब्द काढताना चांगलं वाटतं, कोणाबद्दल काही वाईट विचार करत असताना चांगलं वाटतं, शाप कोणाला देताना चांगलं वाटतं, पण परमेश्वराचं वचन सांगत असताना तुम्हाला लाज वाटते. परमेश्वराचं वचन सांगत असताना लाज वाटते. आज काय चालू आहे? सर्व पास्टरांसोबत इकडे तिकडे पास्टर प्रचार करताय, लोक त्यांना त्रास देत आहे, पण त्यांना परमेश्वर सांभाळणारा आहे. पण त्यांनी त्यांचा विश्वास सोडला का? आपण आपला विश्वास का सोडतो? जेव्हा आपल्याला कोणी विचारतं की तू ख्रिस्ती आहे का? मी ख्रिस्ती आहे. आपण आपला विश्वास का सोडतो? जेव्हा आपल्याला वचन सांगायचं असतं. आपण जेव्हा 4 लोकांमध्ये बसलो तेव्हा आपण परमेश्वराचं वचन काय नाही सांगत? आपण जेव्हा 4 लोकांमध्ये बसलेलो, आपण देवाचे गाणे का नाही गात? कारण की आपण जागृत नाहीये. आपल्याला जागृत व्हायचंच नाहीये. बरोबर? आपल्याला बिर्याणी खायची. प्रियांनो, वेळ निघून जाईल आणि तुम्ही वाट बघत राहणार, रडत राहणार, त्रास होणार तुम्हाला. त्या त्रासातून बाहेर काढण्याचा मार्ग हे आहे. ही विनंती मी तुम्हाला करतोय, हे जा, वाचा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर वचने, खूप सुंदर परमेश्वर आपल्याशी बोलतो, खूप सुंदर येशू आपल्याशी बोलतो. जेवढे संदेष्टांनी जे दृष्टांत लिहिलेले खूप सुंदर आहे, त्याचं पालन करणं गरजेचं आहे प्रियांनो. पुढे आपण बघू, आपल्याला जागे कसे व्हायचे, जाग राहणं किती महत्वाचं. जेव्हा आपण बघतो दररोज आपल्याला क्षमा मागायची परमेश्वराकडे, है ना? पहिले योहान याचा 1 अध्याय 9 वचन सांगतं. आपण बघूया पहिले योहान पहिला अध्याय 9 वचन. त्याच्यानंतर रोमकरस 8 आणि 14 पण आपण काढूया. पहिले योहान 1 अध्याय 9 वचन. तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आमेन. आपल्याला आपली पापाची क्षमा करायची आहे. परमेश्वर आपल्याला क्षमा करणार आहेत. आपण का पळतो? पाप केलं ठीक आहे ना, पण तुम्हाला सैतान काय सांगतो? नाही, तू पाप केलं ना, आता तुला म्हणजे तुमच्या मनामध्ये काय तयार, मी आता परमेश्वराकडे कसं जाऊ? जा ना, परमेश्वर स्वीकार करणार आहे. तो वाट बघतो तुमची. त्याला माहिती ठीक आहे तुम्ही पाप केलेले, पण त्याला वाटतं की तुम्ही त्याच्याकडे यायला पाहिजे. आमेन. आपल्याला त्याच्याकडे यायचंय, तो आपली वाट बघतो. आपल्याला आपल्या मने हे नाही धरायचं आहे की परमेश्वर माझं स्वीकार करणार का? परमेश्वर, मी आता एवढं मोठं पाप केलं, मला तू स्वीकारणार आहे का? नाही, तू स्वीकारणार आहे, पण आपण त्याच्यापासून लांब पळतो. पुढं काय सांगतं? पवित्र आत्मेशी संगत ठेवणी, रोमकरस 8:14 आणि मग लूक 21:36. पवित्र आत्म्याशी संघटन आपण बघूया रोमकरस पत्र 8 अध्याय 14 वचन. कारण
सांगित आहे ते देवाचे पुत्र आहेत. आमेन. जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे, आज आपल्या सोबत आपला पवित्र आत्मा आहे, पण आपल्याला तो चालवायची प्रयत्न सुद्धा करत आहे, पण दुष्ट आत्मा आपल्याला त्रास देतोय, आपण त्याचं ऐकत नाही. पवित्र आत्मा आपल्याला चालवतोय. आज पवित्र आत्मा मला चालवतोय. आमेन. पवित्र आत्मा तुम्हाला चालवणार आहे. तर पवित्र आत्म्याकडे जात असताना, पवित्र आत्म्याचा शोध करत असताना आपल्याला प्रार्थना करणं आणि परमेश्वराचं वचन वाचणं गरजेचं आहे. पुढे सांगतं लूक याचा 21 अध्याय 36 वचन. लूक वाचा लवकर. लूक 21:36. होणाऱ्या या सर्व गोष्टी शुक्रवारास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. आमेन. मी स्वतःचे शब्द सांगतोय का? स्वतःहून बोलतोय का? वचन काय सांगते? प्रार्थना करा. बरोबर? प्रार्थना करा. प्रार्थनेची गरज आहे. आज या चर्चमध्ये आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. जेव्हा आपण प्रार्थना करू विश्वासाने, तेव्हा हे भरणार आहे. आमेन. आम्ही जेव्हा मीटिंग कंडक्ट केली, आम्हाला असं वाटलं होतं की एक जण येणार नाही, कारण की आम्ही पहिल्यांदा नवीन मीटिंग ठेवली होती. पण आम्ही प्रार्थना केली. हप्ताभर परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा ही चिंता माझी नाही, पण मी तुझ्यावरती सोडली. हप्ताभर आम्ही प्रार्थना केली, सोडून दिलं. आमच्याकडून जेवढं होत असलं आम्ही तेवढं केलं. आले ठीक, 2 जरी आले तरी आम्हाला आनंद होईल, पण आम्ही प्रार्थना केली की कारण परमेश्वर, आमची पहिली मीटिंग आहे, इथं उपस्थिती असू दे, युथ लोकांची उपस्थिती असू दे. 100 लोक तिथं आले. आमेन. अशक्य गोष्ट आम्हाला वाटली, पण आले सर्व. म्हणजे फर्स्ट मीटिंगला तुमचे एवढे लोक आले, खूप मोठी गोष्ट आहे. 100 लोक फर्स्ट मीटिंगला, जेव्हा आम्हाला कोणी ओळखत नसताना. तसंच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे ना, है ना. पण परमेश्वराचं वचन आणि प्रार्थना करणे आपल्याला गरजेचं आहे. पुढं आपण बघू योहानाचा 9 अध्याय 4 वचन. प्रभूच्या कामात राहा म्हणून सांगितलेलं आहे. 9 अध्याय 4 वचन आपण वाचूया, मग आपण शेवटचं वचन घेऊया. त्याने मला पाठवले, त्याचे काम दिवस आहे, तोपर्यंत आपल्याला केले पाहिजे. रात्र येणार आहे, जग कोणालाही काम करता येणार नाही. पुन्हा त्याने मला पाठवले, त्याची कामे दिवस आहे, तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे, जग कोणालाही काम करता येणार नाही. आमेन. रात्र येणार आहे, परमेश्वर येणार आहे, तेव्हा आपल्याला काम करणं जमणार आहे का? तेव्हा आपल्याला त्याचं कार्य करणं जमणार आहे का? नाही. आपल्याला हा वेळ परमेश्वराने दिलेला आहे. रात्र येणार आहे सांगितलेली आहे. आमेन. परमेश्वर येणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचंय. आपण अर्धा तासापासून तेच बघतो की आपल्याला जागृत व्हायचंय. कोणाला कळालं का? झोप येते, डुलक्या लागते, झोप येत राहील. जागृत व्हा स्त्रियांनो, वेळ कमी आहे. जागृत व्हायची गरज आपल्याला आहे. आपण 2 वचन शेवटचे घेऊ. एक प्रगटीकरण 22:12 ते शेवटी घेऊ. मत्ते 24 आणि 44 अध्याय आपण बघूया. 44 वचन आपण बघूया. मत्ते 24 आणि 44. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटनेस मनुष्याचा पुत्र येईल. आपण पहिलेच बघितलंय ना की तुम्ही सिद्ध असा, तयारीत राहा. आपली तयारी कितपर्यंत आलेली आहे? आज प्रश्न हा तुम्ही चर्च नंतर तुम्ही स्वतःला विचारा की आपण फक्त परमेश्वराचं वचन वाचतोय की ती परमेश्वराची सुवार्ता लोकांपर्यंत पण पोहोचवतोय? आपल्याला असं वाटतं की आपणच स्वतः वाचायला पाहिजे, दुसऱ्यांनी कोणी वाचायला नाही पाहिजे, सर्वांनी वाचायला पाहिजे. आमेन. सर्वांना आपल्याला वाचवायचं आहे ना, पण ते कार्य कोणाकडे आहे? आपल्याकडे दिलेले परमेश्वरांनी, त्यांच्या लेकराकडे दिलेले, त्यांच्या विश्वासणाऱ्या लोकांकडे दिलेले की माझे वचन लोकांपर्यंत पोहोचवा, माझं कार्य हातात घ्या, तुम्ही ते कार्य करा.
तेव्हाच सार्वकालिक जीवन भेटणार आहे ना, तर तिथं तुमचा मित्र पण तिथं असणार आहे. आमेन. तुमचा नातेवाईक तिथं असणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही कार्य कधी करणार आहे? हा प्रश्न आज आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाला विचारायचा प्रियांनो. प्रकटीकरण 22:12 आपण बघूया. पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. पहा मी लवकर येतोय. आता शेवटी परमेश्वर येशू बोलला. आता तो थकला, त्याला मारलं, त्याला गाडलं, तर तिथून तो निघाला. कोडे पडले, पूर्ण पाप तिने आपलं त्याच्यावरती घेतलं. तिथं चढत असताना तो बोलला संपलं. तिथं चढत असताना तो बोलला यांना हे काय करताय, यांना ते माहित नाही. प्रियांनो, त्या प्रभूची, त्या परमेश्वराची आराधना करणं किती गरजेचं आहे. त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे ते जाणून घेणं किती गरजेचं आहे. तो येतोय, तो खरंच येणार आहे. त्याची वाट मी बघतोय. त्याची वाट तुम्ही बघताय का? मी तर बघतोय. तुम्ही बघताय? 4 जण बघताय, 5 जण बघताय, बाकीचे अजून विचार करून मग वाट बघणार आहे. ठीक आहे, वाट तर बघा परमेश्वराची. किती किती त्या परमेश्वराने आपल्यासाठी सहन केलं, आणि आपण त्याच्यासाठी एक थोडीशी छोटीशी गोष्ट नाही करू शकत. आपलं मन परिवर्तन नाही करू शकत, आपलं शरीर स्वच्छ नाही ठेवू शकत, आपल्या आत्म्याला स्वच्छ नाही ठेवू शकत, जागृत नाही होऊ शकत. खेदाची गोष्ट आहे प्रियांनो, पण खरंच परमेश्वर सांगतो की तो लवकर येणार आहे आणि मी त्याची वाट बघतोय. आणि तुम्ही त्याची वाट बघा. मला असं वाटतं, मला नाही पाहिजे की जर परमेश्वर आपल्याला सर्वांना घेऊन आला तर फक्त एकच व्यक्ती या चर्चमधून तिथपर्यंत जावा, किंवा 2च व्यक्ती या चर्चमधून सार्वकालिक जीवन त्याला भेटावं. आपल्या सर्वांना ते सार्वकालिक जीवन पाहिजे, आणि त्या सार्वकालिक जीवनासाठी आपल्याला झटपट करावं लागणार आहे. आपण बसून नाही होणार आहे. आपलं कार्य थांबलेलं नाहीये. आपला जेव्हा आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये जवळ तो श्वास चालू आहे तवर तो कार्य चालू आहे. जवळ परमेश्वर आपला तोंडातून बोलतोय तवर ते तुमचं कार्य चालू आहे. आज मी इथं उपस्थित असताना मला परमेश्वराचं वचन कधी सांगता येत नव्हतं. मला परमेश्वराचं वचन काय ते कधी कळत नव्हतं. पण परमेश्वराने मला सहाय्य, मदत केली, आणि परमेश्वराने आज मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. आज परमेश्वर तुमच्यामध्ये ते कार्य करणार आहे. आज परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये भरपूर कार्य होणार आहे. अजून वेळ नाही गेलेली. आपण म्हणतो की आज मी 50चा आहे, 60चा आहे, मी 70चा, 80चा. वेळ नाही गेलेली आहे. अजून तुमची सुरुवात आहे. अजून तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे. तो येऊस तर तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे. तुमच्या आत्म्याला पवित्र करा. जेव्हा तुम्ही मरण पावले, जेव्हा तुम्ही मरणार, तेव्हा तो आत्मा तुमचा पवित्र राहणार. तेव्हा तो आत्म्याला परमेश्वर उचलणार आहे, कारण की तुम्ही त्याचं कार्य केलेलं आहे, कारण की तुम्ही त्याच्या राज्यासाठी झटपट केलेली आहे. तुमचं हृदय परिवर्तन करा प्रियांनो, आणि जागृत व्हा. जागे राहणं आज गरजेचं आहे. आमेन.